बघू आपण 29 सप्टेंबरला ठरवू काय करायचं. मी काय शब्द दिलता समाजाला, मी हटणार नाही. आता 1 वर्ष झाला माझा समाज रस्त्यावर, कोटीनं महिला आहेत, लाखानं महिला आहेत, कोटीनं मराठी समाज मला नाही सहन होत. माझा समाज, तुम्ही ऐका, माझा समाज ऐका, तुम्ही 2 मिनिटं ऐका. माझा समाज 1 वर्ष झालं, अशी एक जात नाही. 1 मिनिट ऐका, 1 मिनिट ऐका सगळे तुम्ही. हे बघा महाराष्ट्रात सांगतो तुम्हाला, 1 मिनिट ऐका ना, 1 मिनिट ऐका, फक्त 1च मिनिट ऐका. या एका वर्षात माझ्या समाजाचा किती तोटा झालाय ते सांगतो. 1 मिनिटात तुम्हाला सांगतो तुम्हाला. 1 मिनिट ऐका फक्त. माझ्या समाजाचे बलिदान गेले. त्या आई बहिणीचं त्या मराठा आरक्षणासाठी कुंकू पुसलेले, तिचं कुटुंब उघड्यावर पडले, लाखानं पोरावर केसेस झाल्या, कोटीना मराठा समाज रस्त्यावर आहे. मला हे सहन होत नाही. त्याच्यामुळे हे आमरण उपोषण 29 सप्टेंबरचं आरपार होणार आहे. कारण बलिदान गेलेल्या कुटुंबाचा बदला मी देवेंद्र फडणवीसला जागा दाखवून घेणार. देवेंद्र फडणवीसने बलिदान घेतलेले, त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार. आणि कोटीनं माझ्या मराठी आया बहिणी रस्त्यावर उभा आहे, तरी या आया बहिणी सुद्धा या देवेंद्र फडणवीसला माया येत नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबाचं स्वप्न पुरं करायचंय, मराठ्याला आरक्षण द्यायचं. अशी एक जात नाही या राज्यात. मराठ्यांच्या महिला आहेत, मराठ्यांच्या लाखानं महिला रस्त्यावर आहेत, लाखांनी, 1-2 नाही. कोटीनं मराठा समाज रस्त्यावर आहे. 1 वर्ष झालं जर माझा समाज लढतोय तर हे करतेच काय? म्हणून यांना जाऊ द्या, काय फरक नाही पडत. 1 वर्ष झालं शब्द दिलेला आहे. हे कुटुंब माझं फोडून पडू द्या, पण कोटीनं मराठी सुखी होणार. आरपार लढायचं, सगळ्यांनी लढायचं. आपण सगळ्यांनी आरपार लढायचं म्हणजे लढायचं, सगळ्यांनी आरपार लढायचं. होऊन जाऊ द्या. सगळा महाराष्ट्र 29 सप्टेंबरला उपोषणाला बसू द्या, पण आता नाही हटायचं. लय झालं नाही. इथं जागा पुरली तर त्या हवेला बसतील, जशी जागा पुरून तशी. पुन्हा एकदा 6 कोटी मराठी एकत्र राहून आपण, पण आरक्षण मिळवायचं, आता नाही हटायचं. निवडणुकीत बी पाडायचं आणि उपोषणात बी आरक्षण मिळवायचं.